नाही सेलिब्रेशनचं. म्हटलं मग कशाला चित्रपट कशाला स्टेकला लावताय. आपल्याकडे काय आहे, हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय, सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत, सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत. पण म्हटलं काय आहे, म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिजिम नाचतात बिसतात, म्हटलं काढून टाका म्हटलं ते. म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं. नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो, म्हटलं रिचर्ड ॲटनबरोबर ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला, आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात, पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीनमध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात. कसं वाटलं असतं आपल्याला. खरं तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन, पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला. दोन घेऊन असे असे चालले असते तर कदाचित आला असतं सीन, माहित नाही आपल्याला. पण बरेच लोक मला भेटले, म्हणजे निकाल लागल्यावरती, निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते, आणि सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला.